चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना 26 डिसेंबर बघा सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस, कारण 26 डिसेंबरला आहे दत्त जयंती। खरं तर दत्त जयंती निमित्त अनेक स्वामी मठांमध्ये, अनेक दत्त मंदिरांमध्ये दत्त महाराजांचे अनेक कार्यक्रम सुरू आहेत। गुरुचरित्र पारायण सुरू आहेत, गुरुचरित्र सप्ताह सुरू आहेत। बघा दत्त जयंतीचे जे कार्यक्रम आहेत ते 21 दिवस, 11 दिवस किंवा 7 दिवस अगोदरपासून सुरू असतात, कारण दत्त महाराज जे आहेत हे या सप्ताह काळामध्ये साक्षात पृथ्वी तलावरती भ्रमंती करत असतात, साक्षात पृथ्वी तलावरती ते वास्तव्य करत असतात। या वेळामध्ये किंवा या काळामध्ये दत्त तत्व जे आहे ते जागृत झालेलं असतं आणि त्यामुळे दत्त जयंतीच्या तुम्ही ज्या सेवा करत असाल तर त्या सेवा दत्त महाराजांपर्यंत त्वरित पोहोचल्या जातात, ज्यामुळे तुमच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा दत्त महाराजांपर्यंत पोहोचल्या जातात आणि त्यामुळे तुमच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा लवकर पूर्ण होतात। बघा दत्त जयंतीपर्यंत करायच्या बऱ्याचशा सेवा, बरेचसे उपाय मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दत्त जयंतीचा एक शेवटचा आणि एक लास्ट उपाय सांगणार आहे, जो तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करेल, तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य समाप्त करेल। कितीही मोठी इडापिडा बाधा तुमच्या घरामध्ये वास करत असेल तर त्या इडापिडेचा, बाधेचा, नकारात्मकतेचा नाश करेल। तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त कर्ज झालेलं असेल की ताई माझ्या घरामध्ये माझ्या नवऱ्यावर किंवा माझ्या स्वतःवरती लाखो रुपयांचं कर्ज आहे, तर हा एक उपाय केल्यानंतर तुमचं जे कर्ज आहे ते कर्ज फिटायला लागेल। बघा कर्ज फिटण्यासाठी, नकारात्मकता घालवण्यासाठी, इच्छा प्राप्तीसाठी, अडलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी, अडलेलं प्रत्येक काम मार्गी लागण्यासाठी हा एक उपाय जो आहे तो दत्त जयंतीच्या अगोदर आवर्जून करा। तुम्हाला फक्त या एका झाडाचं फळ तुमच्या घरात आणायचं आहे। ज्या झाडाचं फळ तुम्ही तुमच्या घरात आणून जर हा एक उपाय केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये अशक्य ही सर्व शक्य होईल। बघा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। हा जो उपाय आहे किंवा ही जी वस्तू आहे ही तुम्ही आत्तापासून, ज्या दिवशी तुमच्याकडे हा व्हिडिओ पोहोचेल किंवा ज्या दिवशी बघाल त्या दिवशीही तुम्ही आणू शकतात। फक्त दत्त जयंतीच्या 1 दिवस तरी अगोदर तुम्हाला हे फळ आपल्या घरात आणायचं आहे। आता कुठलं फळ आहे तर आपण त्या झाडाला किंवा या फळाच्या झाडाला औदुंबर किंवा उंबर असं म्हणतो। बघा औदुंबराचं किंवा उंबराचं फळ तुम्हाला घरात आणायचं आहे, कारण औदुंबराच्या झाडावरती साक्षात भगवान श्री विष्णू, माता लक्ष्मी आणि दत्त गुरूंचा वास असतो। बघा या झाडामध्ये साक्षात दैवी शक्ती असते। औदुंबराच्या झाडाची फांदी असेल, मूळ असेल, खोड असेल, पान असेल, फळ असेल किंवा फूल असेल, प्रत्येक गोष्टीचा हा आपल्या जे देवांच्या सेवा असतात किंवा ज्या महत्त्वाच्या पूजा असतात या प्रत्येक पूजेमध्ये या औदुंबराच्या झाडाच्या प्रत्येक गोष्टीचा हा अत्यंत प्रभावी उपाय केला जातो आणि यातील प्रत्येक गोष्ट जी आहे ती प्रत्येक गोष्ट ही दैवी शक्तीची आहे। म्हणजे या प्रत्येक गोष्टीमध्ये फूल असेल, फळ असेल किंवा औदुंबराचं फळ असेल, खोड असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये साक्षात दैवशक्तीचा वास असतो। बघा याच औदुंबराच्या झाडाचं एक फळ तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे। हे फळ शक्यतो कच्चं आणा, ठीक आहे, जास्त पिकलेलंही नको, मीडियम असेल तरीही चालेल, किंवा जे हिरवं असतं ते हिरवं फळ तुम्हाला आणायचं आहे। नर्सरीतही भेटेल, घराच्या आजूबाजूला जिथे औदुंबराचं झाड आहे तिथून घेऊन येऊ शकतात, किंवा मग जिथे पूजेचं साहित्य भेटतं, हार फुले वगैरे भेटतात त्यांना सांगितलं तर ते देखील तुम्हाला हे फळ आणून देतील, ठीक आहे। ज्या दिवशी तुम्ही घरी हे फळ आणाल लक्षात घ्या साक्षात दत्त गुरूंना तुम्ही तुमच्या घरी आणतात किंवा दत्त गुरूंचा वास आता तुमच्या घरात होणार आहे। हे फळ जेव्हा तुम्ही घरी आणाल तेव्हा ते स्वच्छ तामनात ठेवायचं आहे, त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडंसं दूध घालायचं आहे आणि हे जे फळ आहे त्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे, ठीक आहे। हे करून घेतलं की त्यानंतर हे फळ स्वच्छ पुसायचं आहे आणि पुसल्यानंतर तुम्हाला ते दुसऱ्या एका प्लेटमध्ये, दुसऱ्या एका तामनामध्ये ठेवून द्यायचं आहे। ठेवल्यानंतर तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे, एक अगरबत्ती लावायची आहे। हा जो उपाय आहे तो तुमच्या देवघराच्या समोर जिथे दत्तगुरूंची प्रतिमा, फोटो असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्या समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे।
ठीक आहे. आता दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्ही हे फळ ठेवून दिलात की त्यानंतर तुम्हाला या फळाला थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आहे. थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आहे, थोडे अक्षत अर्पण करायचे आहेत, एक फूल तुम्हाला ठेवायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे, साखर खडीसाखरचा एक नैवेद्य दाखवायचा आहे, धूप दीप सगळं ओवाळायचं आहे, कापूर पेटवायचं आहे, कापूर तुम्हाला त्या फळाला दाखवायचं आहे. साक्षात दत्तगुरूंची जशी सेवा करतो सेम त्या पद्धतीने तुम्हाला या औदुंबराच्या फळाची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. हे सर्व करून झालं की त्यानंतर ते जे फळ आहे ते तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे. हातात घेऊन तुम्हाला त्या फळावरती हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. एक छोटा स्वस्तिक काढायचा आहे आणि त्याच्या पुढे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे. समजा हे फळ आहे तर एक स्वस्तिक काढा असं, आणि स्वस्तिकाच्या बाजूला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहा. व्यवसायासाठी करताय तर व्यवसाय लिहा, कर्जासाठी करत असाल तर कर्ज मुक्ती असं लिहा, जर तुम्ही नोकरीसाठी करत असाल तर नोकरी लिहा, प्रमोशनसाठी करत असाल तर प्रमोशन लिहा. जी कुठली इच्छा असेल ती इच्छा एका शब्दात लिहायची आहे. हळद कुंकवाने स्वस्तिक काढून हळद कुंकवानेच तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहा. आता कशाने लिहायची तर मोरपंखाच्या काडीने लिहू शकतात, पेनाने लिहू शकतात, अगरबत्तीच्या काडीने लिहू शकतात, किंवा मग औदुंबराच्याच काडीने लिहिली तरीही चालेल. ठीक आहे. हे लिहून झालं की त्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे किंवा एक कलावा घ्यायचा आहे. लाल रंगाचा धागा किंवा कलावा घ्यायचा आहे आणि हे औदुंबराचं जे फळ आहे ते संपूर्ण फळ तुम्हाला त्या लाल धाग्यामध्ये किंवा त्या कलाव्यामध्ये तुम्हाला गुंडाळायचं आहे. पूर्ण गुंडाळून घ्यायचे, कुठेही तुम्हाला ते फळ दिसलं नाही पाहिजे. संपूर्ण तो जो धागा आहे तो धागाच दिसला अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण पॅक ते गुंडाळून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे करून झालं, पूर्ण तो कलावा त्याला गुंडाळून झाला. कलावा गुंडाळत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करत राहायचं आहे. ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर ते जे फळ आहे ते उजव्याच हातामध्ये अशा हाताच्या मुठीमध्ये पॅक घट्ट असं धरून बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 3 अगरबत्त्या लावायच्या आहेत. किती? 3, बरोबर 3 अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत आणि या 3ही अगरबत्त्या या मुठीला ओवाळायच्या आहेत. ज्या मुठीमध्ये हे औदुंबराचं फळ आहे तर त्या मुठीला या 3 अगरबत्त्या ओवाळायच्या आहेत. ओवाळत असताना मनातील पुन्हा एकदा जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत स्वामींचा जप करत दत्तगुरूंचा जप करत तुम्हाला हे ओवाळायच्या आहेत. ओवाळून झाल्या की त्यानंतर अगरबत्त्या बाजूला लावायच्या आहेत. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 108 वेळा तुम्हाला दत्त महाराजांचा जप करायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे, दत्त महाराजांचा जप करायचा आहे आणि 1 वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. या 3ही सेवा करून झाल्या की त्यानंतर हातात घेतलेलं ते जे फळ आहे ते तुम्हाला देवघरामध्येच ठेवून द्यायचं आहे. देवघरामध्ये ठेवून दररोज त्याला हळद कुंकू अर्पण करायचे, धूपदीप दाखवायचे दररोज. ठीक आहे. दत्त जयंतीच्या दिवशी ते फळ तिथून उचलायचंय. दत्त जयंतीच्या दिवशी आहे म्हणजे 26 डिसेंबरला, तर त्या दिवशी संध्याकाळी किंवा 4:30, 5, 6च्या दरम्यान तुम्हाला ते फळ तिथून उचलायचं आहे आणि ते फळ घेऊन कुठल्याही दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामी केंद्रामध्ये, स्वामी मठामध्ये जायचं आहे. समजा दत्त महाराजांचं मंदिर नसेल किंवा स्वामी मठ नसेल तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हा जो कलावा आहे किंवा हा जो लाल धागा आहे त्या फळाला गुंडाळलेला तो पूर्ण सोडायचा आहे. पूर्ण सोडल्यानंतर ते जे फळ आहे ज्यावरती तुम्ही स्वस्तिक काढलं होतं आणि इच्छा लिहिली होती तर ते जे फळ आहे ते फळ तुम्हाला तिथे दत्तगुरूंच्या चरणी किंवा स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे. इच्छित मनोकामना पूर्ण एकदा व्यक्त करायची आहे आणि तो जो धागा आहे तो धागा तुम्हाला तिथेच बाजूला एखादं झाड असेल, औदुंबराचं झाड असेल किंवा मग पिंपळाचं झाड असेल, वडाचं झाड असेल. बघा प्रत्येक मंदिराच्या बाजूला एकतरी पिंपळाचं, वडाचं किंवा औदुंबराचं झाड असतं आणि असतंच. तर जे कुठलं झाड असेल तर त्या झाडाला तुम्हाला तो जो धागा आहे तो गुंडाळायचा आहे आणि ते फळ दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे. हा एक उपाय तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती 7-8 दिवसांच्या आतच पूर्ण करेल. जी इच्छा वर्ष लागणार होता ती इच्छा 15 दिवसांच्या आत तरी कमीत कमी तुमची पूर्ण होईल. बघा हा जो उपाय आहे हा इच्छा प्राप्तीसाठी, दारिद्र्य कमी होण्यासाठी, कर्ज संपण्यासाठी, घरातील इड्यापिड्याचा नाश होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या कालावधीमध्ये घरामध्ये जी वाईट शक्ती असेल, अवलक्ष्मी असेल किंवा जी बाधा तुम्हाला त्रास देत असेल तर त्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश होऊन घर तुमचं पवित्र होईल.
अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.